महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 60 पेक्षा जास्त उमेदवार सध्या मैदानात उतरले आहेत। त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि शहराचा विकास करा असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी खासदार कल्याण काळे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती। तर शहराला पाणी पुरवठा, बेरोजगारी मुक्त करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन यावेळी करण्यात आले। दादा, प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालंय, प्रचार सभाही झालेली आहे आणि अगदी आता अंतिम टप्प्यात आहोत। मोजके 3-4 दिवस हातात राहिलेले आहेत। आज तुम्ही खूप रोखठोक टीका केलेली आहे। कसं वातावरण आहे राज्याचं आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचं? वातावरण जे कलुषित झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे। प्रशासन, निवडणूक आयोग, सत्ताधारी यांनी पुरता गोंधळ घातलेला आहे आणि नागरिकांना गोंधळात टाकण्याचं, कन्फ्युज करण्याचं काम केलेलं आहे। यामध्ये संविधानाच्या विचाराची त्रुटी फिरवण्याचा प्रयत्न आमची राजकीय जबाबदारी असताना आम्ही करत आहोत। आमच्यासाठी सत्ता गौण आहे, विचार महत्वाचा आहे आणि ती विचाराचीच प्रेरणा घेऊन आम्ही या निवडणुकीला निघालेलो आहे आणि जनतेला, नागरिकांना आम्ही जबाबदारीची जाणीव घेऊन देत असताना पक्षीय राजकारणाच्या वर लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने मतांची साथ घालत आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की यावेळेस मतदार भारतीय जनता पक्षाच्या त्रासाला कंटाळलेला आहे आणि आमच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला आहे। यावेळेस बहुतांशी नगरसेवक आमचे निवडून येतील ही आम्हाला अपेक्षा आहे। अनेक नवीन चेहऱ्यांना संधी तुमच्या पक्षाने दिलेली आहे, तुम्ही प्रस्थापितांना संधी पुन्हा दिलेली नाही आहे। हे नवीन समीकरण आणि नवीन प्रयोग तुम्ही केलेला आहे काँग्रेसनं, कसं बघते? याच्यामध्ये काय टॅक्टिक होती? आम्ही स्वबळावर लढण्याचा नारा म्हणजे काँग्रेस पक्षाचं एका अर्थाने पुनर्जीवन आहे अशी कार्यकर्त्यांची जी भावना होती त्या भावनेला साथ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला आघाडीची अपराधता कुठेतरी सोडता आली म्हणून यावेळेस एवढ्या मोठ्या संख्येने 72 लोकांना आम्ही संभाजीनगरमध्ये निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवार बनवू शकलो। शहराला पाणी मिळेल हाच एक प्रश्न आहे आणि तो तुमच्या भाषणातही दिसला। काँग्रेसने 11 वर्षात धरण पूर्ण केलेलं आहे। लाल बहादूर शास्त्रींनी भूमिपूजन केलं आणि 11व्या वर्षी इंदिराजींनी उद्घाटन केलं। यांनी गेल्या 20 वर्षात महानगरपालिका त्याच्याजवळ आहे, काय केलं हा प्रश्न आपसूक या ठिकाणी उपस्थित होत असताना फास्ट जलद गतीने काम करणं आणि औरंगाबाद मध्ये, संभाजीनगरमध्ये पाणी आणणं हे काँग्रेसच करू शकतं, कारण तो वारसा आमच्या जवळच आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये 100% काँग्रेस या महापौर या शहरामध्ये पाणी आणून दाखवेल हे वचन, आश्वासनच नव्हे तर या निमित्तानं आपल्याला देत आहे।